नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. तर बघा, आज आपण पाहणार आहोत अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म हा आपला चॅप्टर सुरू झालेला आहे. त्यामध्ये आपण एक स्वाध्याय पाहिलेला आहे. आज आपण स्वाध्याय चालू करणार आहोत. चला तर मग पाहूया. बघा, प्रश्न पहिला आहे, एक संख्या 50 हून लहान आहे. एक संख्या 50 हून लहान आहे, 7च्या पटीत आहे, म्हणजेच 7च्या पाड्यात आहे. बरोबर 3 अवयवांची आहे, ती संख्या कोणती? तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, की संख्या काय आहे? 50 हून लहान आहे, 7च्या पटीत आहे, त्याचबरोबर तिचे जर अवयव पाडले तर किती पडतात? 3 पडतात. अशी कोणती संख्या आहे? तर आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न हे ऑप्शन वरून सोडवावे लागतात. बघा, मी या ठिकाणी ऑप्शन लिहून घेते. हा प्रश्न पहिला आहे. त्याचं ए ऑप्शन आहे 14, बी आहे 42, सी 49 आणि डी आहे 35. अगोदर तर आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेले आहे, की जी कोणती संख्या असेल ती काय आहे? 50 पेक्षा लहान आहे. त्याचबरोबर ती 7च्या पटीत आहे. तर बघा, आपल्याला जे काही काय म्हणतात त्याला ऑप्शन दिलेले आहेत, ते सगळेचे सगळे ऑप्शन म्हणजे बघा, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सकून 42, 7 साती 49 म्हणजे 7च्या पटीतील आहेत. त्याचबरोबर 50 पेक्षा लहान पण आहेत. त्यामुळं आपल्याला आता काय करावं लागेल? प्रत्येक संख्येचा अवयव या ठिकाणी पाडावे लागतील. तर आपण पाडूया 14 चे अवयव. बघा, 14 चे अवयव पाडूया. तर पहिल्यांदा आपण त्याला 2 ने भाग जातो, बेसती 14. त्याच्यानंतर आता 7 ला 7 ने भाग जातो, 7 एक 7. तर अशा पद्धतीनं आता 14 चे अवयव कोणते पडले? तर 2 गुणिले 7 हे काय झाले? 14 चे अवयव झाले. म्हणजे आपल्याला आणखीन काय सांगितलंय, की अवयव किती पडले पाहिजेत? 3 अवयव पडले पाहिजेत. इथं पडले आहेत 2 अवयव. आता आपण ऑप्शन बी कडे जाऊया. बघा, 42 चे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. आता 42 ही जी संख्या आहे ती काय आहे? कशापेक्षा लहान आहे? 50 पेक्षा लहान आहे, 7च्या पटीत आहे. मग आपण 42 चे अवयव पाडून पाहूया. बघा, 2 न सगळ्यात अगोदर बे दोन्ही 4, बे एक बे. त्याच्यानंतर 3 न भाग जातो का? 3 सत्ता 21. त्यानंतर 7 ला आता 7 नच भाग जाईल. 7 एक 7. म्हणजेच 42 चे अवयव किती पडले? तर 2 गुणिले 3 गुणिले 7. 7 त्रिक 21 आणि 21 दोन्ही 42. अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, की 42 चे अवयव किती पडलेत? 3 पडलेले आहेत. मग आता ही संख्या 50 पेक्षा लहान आहे, 7च्या पटीत आहे. अवयव 3 पडले आहेत, म्हणजे आपलं काय आहे योग्य उत्तर? बी, ऑप्शन बी म्हणजे 42 हे आपलं योग्य उत्तर आहे. तरी तुम्हाला वाटतंय का 49 चे अवयव पाडून पहावेत म्हणून? तर बघूयात, आपण 49 चे अवयव पण पाडूयात. तर बघा, आपण आता 49 चे अवयव पाडूयात. तर 9, 10, 11, 12, 13 म्हणजे याची बेरीज 13 यायला लागली. तर आता 49 ला दुसऱ्या कोणत्या संख्येनं भाग जातंय का? हं? तर 49 ला 7 नच भाग जाते. बरोबर आहे? 7 साती 49 आणि 7 ला पुन्हा 7 नच भाग जाईल. म्हणजेच या ठिकाणी विचार केला तर याचे तर किती अवयव पडत आहेत? 2च अवयव पडत आहेत. 7 गुणिले 7 म्हणजेच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन बी. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक वेळेस काय करावं लागणार आहे? अवयव पाडावं लागणार आहे. त्यासाठी अवयव पाडण्यासाठी आपल्याला पाढेपाठ असले पाहिजेत. त्याशिवाय अवयव पटपट पडणार नाहीत आणि वारंवार त्याचा सराव केल्याशिवाय पण तुमच्या अवयव कसे पाडायचे किंवा कुठली संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात आहे हे लक्षात येणार नाही. बघा, तर आपण यानंतर दुसरा प्रश्न घेऊया. चला तर मग आता दुसरा प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा आहे, 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? तर 37चा आपल्याला सर्वात लहान विभाजक पाहिजे आहे. आता विभाजक म्हणजे काय असतंय? हं? प्रश्न दुसरा आहे हा. आपल्याला इथं काय करायचं आहे? 37 चे विभाजक काढायचे आहेत. विभाजक म्हणजे त्या संख्येला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो, त्याला काय म्हणतात? विभाजक म्हणतात. तर बघा, 37चा जर विचार केला तर 37 ही काय आहे? मूळ संख्या आहे. तिला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही किंवा ती संख्या कोणाच्याही पाड्यामध्ये नाही. ती फक्त आहे 1च्या आणि दुसरं म्हणजे 37च्या पाड्यात आहे. आणि जर असा आता 2च संख्या आहेत या ठिकाणी, त्याचे विभाजक म्हणजे 1 आणि 37. तर या ठिकाणी आपल्याला 37चा सर्वात लहान विभाजक सांगितला आहे. तर तो कोणता असेल मग? हा आहे सर्वात लहान विभाजक. विभाजक.
तर आता बघा ऑप्शन मध्ये एक किती म्हणजे ऑप्शन क्रमांक किंवा ऑप्शन बघा आपला कुठला बरोबर आहे. तर ऑप्शन ए हे आपलं काय आहे योग्य उत्तर आहे. आता बघा क्वेश्चन तिसरा आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की अवयव म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय. तर अवयव म्हणजे आपण काय करत असतो, त्या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येनं भाग जातो, त्या पद्धतीनं ते अवयव पाडतो आणि त्यांचा एकंदरीत गुणाकार त्या संख्ये एवढा आला पाहिजे, त्याला म्हणतात अवयव पाडणे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्येच याच चॅप्टरमध्ये विभाजक सुद्धा काढायचं आहे. तर विभाजक म्हणजे काय, तर ती दिलेली जी संख्या आहे ती कोणत्या कोणत्या संख्येच्या पाड्यात आहे याला म्हणतात विभाजक. आलं लक्षात? चला तर मग घेऊया आता तिसरा प्रश्न. तर बघा प्रश्न तिसरा आहे. जर 3 क्रमिक संख्यांची बेरीज 15 आहे, तर मधल्या संख्येचा वर्ग किती असेल? प्रश्न आपल्याला विचारला आहे. 3 क्रमिक संख्या आहेत आणि त्यांची बेरीज आपल्याला 15 दिलेली आहे. तर त्यांना म्हणलं आहे, की त्या 3 संख्येपैकी मधातली जी संख्या आहे, त्या संख्येचा वर्ग किती असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा आता 3 क्रमिक संख्या आहेत. म्हणजे जर आपण पहिली संख्या x मानली, तर दुसरी संख्या आपल्याला x अधिक 1 मानावी लागेल. बरोबर आहे की नाही? क्रमिक आहेत म्हणजे एक वाढ करून x जर पहिली संख्या असेल, तर x अधिक 1 ही दुसरी संख्या आणि x अधिक 2 ही आपली काय आहे? तिसरी संख्या. आणि या तिघांची बेरीज केली, तर ती आपल्याला 15 मिळत आहे. असं प्रश्नामध्ये त्यांनाच दिलेलं आहे. आता बघा आपण काय करणार यांची बेरीज करणार. हे x ची अगोदर बेरीज करू. 1, 2, 3x. किती x? 3x. त्यानंतर हे 1 आणि हे 2 किती झाले? 3. कारण की त्यांचं साइन किंवा चिन्ह हे काय आहे? अधिक आहे म्हणून त्यांची बेरीज केली. आणि या ठिकाणी 15 ला 15 आपण घेऊन टाकले. आता दुसरी गोष्ट म्हणजे बरोबर चिन्हाच्या जर बाजूला गेलं चिन्ह म्हणजेच या ठिकाणी डाव्या साइडचं उजव्या साइडला गेलं, तर काय होणार आहे? चिन्ह बदलणार आहे. म्हणजेच 3x बरोबर 15 हे अधिक आहेत, तर इकडे गेले वजा झाले. आता बघा 3x बरोबर 15 मधून 3 गेले, खाली राहिले 12. मग हे 3x यांच्यामध्ये चिन्ह जरी नसलं तरी परंतु गुणाकाराची क्रिया असते त्यांच्यामध्ये. मग हे इकडचे 3 गुणाकारातले इकडं भागाकारात जातील. म्हणजेच x बरोबर 12/3. आता मला सांगा 3च्या पाड्यामध्ये 12 किती नंबरला आहेत? तर 3 एक 3 आणि 3 चौक 12 म्हणजे x ची किंमत आपल्याला या ठिकाणी 4 मिळालेली आहे. पण आपल्याला x ची किंमत त्यांनी विचारली नाही. आपल्याला विचारलेली आहे जी काही मधातली संख्या आहे त्या संख्येचा वर्ग विचारलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी किंमत मिळाली आहे x ची किती मिळाली? 4 मिळाली. मग आपल्याला x अधिक 1 म्हणजेच या ठिकाणी x अधिक 1 म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 4 अधिक 1 किती झाले? तर 5 उत्तर येईल. बरोबर आहे? आणि आपल्याला मग मधातली जी संख्या आहे ती मिळालेली आहे 5. बघूयात या ठिकाणी आपल्याला शेवटची संख्या काय मिळते? x म्हणजे 4 आणि 2 ला 2 म्हणजे 6. तर आपल्याला त्या 3 संख्या आहेत त्या कशा मिळाल्यात बघा. पहिली संख्या आहे 4, दुसरी संख्या आहे 5 आणि तिसरी संख्या आहे 6. बघा बरं यांची जर बेरीज केली तर ती 15 मिळते का? तर हो, ती काय होत आहे? 15 मिळत आहे. बघा 5 आणि 6 11, 11 आणि 4 15. आता आपल्याला काय सांगितलं आहे, की जी काही मधातली संख्या आहे, तिचा काय करायचा आहे? वर्ग करायचा आहे. मग 5 चा वर्ग तुम्हाला माहीत आहे का? तर 5 चा वर्ग आहे 25. किती आहे? 25 आहे. आता मला सांगा ऑप्शनमध्ये आपलं योग्य उत्तर कुठं आहे? तर ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर आहे. आता हे व्यवस्थितरित्या लिहून घ्या. लगेच आपण याच्यानंतरचा प्रश्न घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता लगेच आपण चौथा प्रश्न घेऊया. चौथ्या प्रश्नामध्ये म्हणलं आहे, की 1632 ही संख्या 2 संख्याच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा. मात्र या दोन्ही संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नयेत. म्हणजे ती संख्या मूळ संख्या असली पाहिजे, जिचे की अवयवच पडणार नाहीत. मग आपल्याला बघा आता अगोदर अवयव पाडावे लागतील. की कशाचे अवयव पाडावे लागतील? तर 1632 चे अवयव पाडावे लागतील. त्यानंतर त्यापासनं अशा 2 संख्या तयार करायच्या ही त्यातली एक संख्या ही मूळ असली पाहिजे. तिचे कुठलेही अवयव पडता कामा नयेत. बघा. ही आहे संख्या 1632. आता मी तिचे अवयव पाडणार आहे तुमच्या समोरच. तर कधी पण विचार करताना अगोदर कुठलेही अवयव पाडत असताना जर त्या संख्येला 2 ने भाग जात असेल तर सुरुवातीला 2 नेच भाग द्यायचा. म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8
हे अंक असले तर त्याला काय करायचं 2 भाग द्यायचा. आता बघा 2 भाग देणार. बरोबर आहे. तर 82 16 आलं लक्षात. त्यानंतर आता आपल्याला इथं भाग द्यायचा आहे बे बेचा देऊया म्हणजेच 3 मधून जर 2 गेले तर खाली राहतो 1 आणि बे. तर त्यानंतर हे झाले मग आता 12 बेसख 12. त्यानंतर आणखीन पण 2चा भाग जातो. बेचोक 8 आणि बेआटी 16. मग आता हे डायरेक्ट 2 अंक घ्यायचे का? ह्या 2 अंकाला भाग देत असताना आपल्याला मध्ये एक शून्य द्यावा लागतो. आलं लक्षात. नाहीतर मग हं, बरेच जण काय करतात बेचोक 8 आणि बेआटी 16 म्हणजे 48 उत्तर आणतात. परंतु जर 816चं जर अर्ध केलं तर 48 येणार आहे का? येत नाही. ते किती येणार आहे? 408 येणार आहे. म्हणजेच तुम्हाला इथं समजून सांगते बघा. 816ला जर आपण 2 नी भाग दिला तर बेचोक 8 आलं लक्षात. आता इथं तर शून्य राहिला, परंतु ह्या 2 संख्या एकदम आपल्याला खाली घेता येत नाहीत. एक संख्या घेता येते. परंतु आपल्याला 2 संख्या घ्यायच्या म्हणलं तर इथं आपल्याला आधी शून्य द्यावा लागतो. आलं लक्षात. आणि मग 82 16 आणि आपण मग नंतर त्या 2 संख्या घेऊ शकतो. मध्ये शून्य दिल्याच्या नंतर. तसा इथं आता 8चा भाग बसलेला आहे. त्यानंतर आणखीन 2 भाग जातो. बघा बेदोनी 4 शून्यला 0 आणि बेचोक 8. त्यानंतर आणखीन 2 भाग जातो. बे शून्यला 0 आणि बेदोनी 4. परत जातो का 2 भाग? तर जातो. कसा जाईल बघा. बेपंचे 10 आणि बे. आलं लक्षात. आता बघा 2 भाग जातो का? 2 भाग जात नाही. परंतु या दोघांची बेरीज 6 होत आहे. 5 आणि 1 6. म्हणजेच ही कशाच्या पटीत येत आहे? 3च्या पटीत येत आहे. म्हणजे 3 भाग जातो. 3 1 3 खाली राहिले 2. 3 7 21 म्हणजे इथं आले बघा 17. आता 17ला कोणत्या संख्येनं भाग जातो का? तर 17ला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. कारण 17 ही काय आहे? मूळ संख्या आहे. म्हणून आपण 17ला 17नेच भाग देणार. 17 1 17. आलं लक्षात. आता हे झाले आपले इकडचे सगळे अवयव आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक दिसत आहे, एक अवयव असा पण आलेला आहे, की ज्याला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही किंवा त्याचे अवयव आणखीन पडत नाहीत. आता आपण काय करणार? तर अशा 2 संख्या तयार करणार, की ज्यांचा गुणाकार काय पाहिजे आपल्याला? 1632 पाहिजे. त्याचबरोबर त्यातली एक संख्या अशी, की तिचे काय पडले नाही पाहिजे? अवयव पडले नाही पाहिजे. मग आपण काय करूया? आधी संख्या इथं लिहून घेऊया. बघा 1632 चे आपण इथं अवयव लिहूया. बघा 1, 2, 3, 4 आणि 5 वेळेस काय आहेत? 2 आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 5 वेळेस 2 आहेत. नंतर एकदा 3 आहेत आणि एकदा 17 आहेत. मी थोडं इथं 17 दिसेना झालेत. बघा, अशा पद्धतीने अवयव पडलेले आहेत. आपल्याला आता काय करायचं आहे, की ह्या ज्या संख्या आहेत, या संख्येची पूर्ण एक संख्या बनवायची आहे. म्हणजे यांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. बघा. बेदोनी 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32 आणि 32 त्रिक किती होतात? 32 गुणिले 3. 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9. म्हणजेच आपल्याला किती मिळाली आहे ती संख्या यात एवढ्यांचा गुणाकार केल्याच्या नंतर आपल्याला मिळाली आहेत 96 आणि 17चा तर काही पुढे अवयव पडत नाहीत आणि त्याचा गुणाकार मध्ये न करता कारण आपल्याला संख्या पाहिजे 2. 2 संख्येचाच गुणाकार एवढा पाहिजे आपल्याला त्यामुळे आपण या ठिकाणी 96 गुणिले 17 केलेला आहे आणि आता 17चे अवयव पडत नाहीत अशी एक संख्या पण आहे मधात. ही काय आहे ती? मूळ संख्या आहे. तिचे अवयव पडत नाहीत आणि ही दुसरी आहे 96. तर बघा ऑप्शन मध्ये असं उत्तर आहे का? 96 गुणिले 17 किंवा 17 गुणिले 96 असले तरी चालते बरं. ऑप्शन मध्ये बघा. तर ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर आहे. 17ने 96 गुणलं म्हणजे 17ने 96ला गुणलं तरी सुद्धा गुणाकार 1632 येणार आहे आणि 96 न 17ला गुणलं तरी पण गुणाकार 1632च येणार आहे. बघा 5वा प्रश्न आहे 110 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवाच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? तर 2 स्टेप करायचे आहेत. ते म्हणजे पहिल्यांदा 110 चे विभाजक काढायचे आहेत. त्यानंतर 110 चे अवयव पाडायचे आहेत. आणि काय करायचं आहे? तर विभाजकांपेक्षा अवयव किती जास्त आहेत किंवा अवयवापेक्षा विभाजक हे किती जास्त आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. तर मी सगळ्यात अगोदर 110 चे अवयव पाडून घेते. बघा 110 चे या ठिकाणी आपण विभाजक काढूया. तर विभाजक म्हणजे काय? तर 110 ही संख्या कोणत्या कोणत्या संख्येच्या पाड्यात आहे? तर त्याला म्हणतात विभाजक. बघा 1 त्याच्यानंतर
2 न पण भाग जाईल म्हणजे 2च्या पाड्यात सुद्धा असतील किंवा 2 न पण भाग जाईल. त्यानंतर 5, त्यानंतर 10, 10च्या नंतर 22 पंचे किती आहेत? तर 110 आहेत. त्याच्या अगोदर 11 ने पण भाग जाते बघा. 11 आणि 10 दहावदर्श. त्याच्यानंतर 22 आहेत. 22च्या नंतर जर 110चं निम्म केलं तर 55. 55 दोन्ही 110 मिळतील आणि त्यानंतर हे 110 म्हणजे 110च्या पाड्यात 110 एकक, 110 तर असणारच. म्हणजे एकंदरीत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 किती पडले आहे त्याचे विभाजक? तर 8 विभाजक या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर आपण आता काय करूया? 110चे अवयव पाडूया. आता अवयव आपल्याला किती मिळतात ते बघूया. आपण अवयव आतापर्यंत पाडत आलेलो आहोत. अशा पद्धतीने आपण अवयव पाडतो. बघा 2 न भाग घालूया सगळ्यात अगोदर. बेपंचे 10, त्याच्यानंतर बेपंचे 10. मग आता 55ला तर 5 नच भाग जाईल. 5 एक 5, 5 एक 5. 11 ही काय आहे? मूळ संख्या आहे. त्यामुळं 11ला फक्त 11 नेच भाग जाणार. 11 एक 11. म्हणजेच 110चे अवयव कसे पडले? तर बघा इथं 2 गुणिले 5 गुणिले 11 हे काय आहेत? 110चे अवयव आहेत. म्हणजेच अवयव किती पडले? तर अवयव पडले 3. अवयव किती पडले? 3 पडले. तर आपल्याला विचारलं आहे, की अवयवापेक्षा विभाजक कितीने जास्त आहेत? हे आहेत आपले विभाजक. हे बघा इथं विभाजक आहेत 8, अवयव आहेत 3. म्हणजेच 8 वजा 3. तर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे? 8 मधून 3 गेले तर खाली मिळणार आहेत 5. तर यासाठी म्हणजे एवढं आपल्याला प्रोसेस तर करायची आहेच. परंतु जर तुम्हाला प्रश्नच नाही समजला काय करायचंय, तर तुम्ही असं कशा पद्धतीनं काढायचंय किंवा काय करायचंय, हे जर कळलं नाही तर तुम्ही ते करू शकत नाही. त्यामुळं अगोदर प्रश्न एकदा नाही समजला तर दोनदा वाचा, दोनदा नाही समजला तर तीनदा वाचा. परंतु आधी प्रश्न समजून घ्या, त्याच्यानंतरच त्याच्यावर क्रिया करायला चालू करा. जर तुम्ही म्हणजे वेळ कमी आहे म्हणून जर पळत-पळत जर समजा त्याला वाचलत, समजून नाही घेतलत, तर तुम्हाला नेमकं काय करायचं हेच नाही कळलं, तर तुम्ही त्या ठिकाणी उत्तर काय काढलंय किंवा शेवटी उत्तर तुमचं चुकीचं निघणार आहे आणि तुमचे तिथं मार्क जे तुम्हाला गोष्टी येतात, त्या पण तुम्हाला काय मिळणार नाहीत, त्याचे मार्क मिळणार नाहीत. त्यासाठी इथं अगोदर आपल्याला विभाजक काढायचे होते, त्यानंतर अवयव काढायचे होते. कारण की आपल्याला प्रश्न विचारला होता, की अवयवापेक्षा विभाजक कितीने जास्त आहेत? तर अवयवापेक्षा विभाजक 5 न हे काय आहेत? जास्त आहेत. तर ऑप्शनमध्ये पहा आपलं उत्तर. तर ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे. हे व्यवस्थित लिहून घ्या. याच्यानंतर लगेच आपण दुसरा प्रश्न घेऊया. तर बघा प्रश्न 6वा आहे. 60चे विभाजक आहेत. 60चे विभाजक कोणकोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर मी तर म्हणते ना तुम्हाला अवयव पाडायचा असो किंवा गणितातील कुठलीही क्रिया करायची असेल तर त्यासाठी पाढे खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला पाढे-पाठ असतील तर एखादं गणित 2-3 मिनिट किंवा 5 मिनिट लागत असतील तर तुम्ही ते एका मिनिटात सोडवू शकता. जर तुम्हाला पाढे-पाठ असतील तर. तर बघा 60चे आपल्याला विभाजक काढायचे आहेत. 60चे विभाजक म्हणजे 60 कोणाकोणाच्या पाड्यात येईल असं आपल्याला काढायचं आहे. तर आता या ठिकाणी मी विभाजक काढते बघा. तर सुरुवातीला आपण 1 तर घेणारच आहोत. त्यानंतर 2 न भाग जाईल, 3 न पण जाईल. कारण की त्याची बेरीज काय होत आहे? 3 येत आहे आणि शेवटी जर 0, 2, 4, 6, 8 असे अंक असतील तर त्याला 2 न पण भाग जातो. त्याच्यानंतर जर आपण याला 4 न भाग घातला तर हं? जर आपण 60ला जर 4 न भाग घातला तर 4 एक 4 खाली राहिले 2 4 पंचे 20 म्हणजे 4 न पण भाग जात आहे. त्यानंतर शेवटी काय येत आहे? 0 येत आहे म्हणून 5 न पण भाग जाईल आणि साइन राहील 60. म्हणजे 6 न पण भाग जातोय. त्याच्यानंतर 7 न नाही जाणार. 8च्या पाड्यामध्ये आहेत का 60? नाहीयेत. त्याच्यानंतर 9 न भाग जाईल का? तर 9 5 45 9 सत्ते 54 9 सत्ती 63 येत आहे. नाही 9 न नाही जाणार भाग. पण 10 न जाईल. कारण शेवटी काय आहे? 0 आहे. त्याच्यानंतर 11 न तर नाही जाणार. 12 पंचे 60 आहेत बघा. 12च्या पाड्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर 13 न नाही जाणार आहे. बघा 14 न पण नाही जाणार आहे. पण 15 न जाईल. 15 15 15 15 दोन्ही 30 15 त्रिक 45 15 चोक 60 आहेत. आलं लक्षात? आता 15 न गेल्याच्या नंतर
16 न 17 न तर नाही जाणार. 18 39 18 54 18 चौक 72 18 नाही जाणार आहे. 19 न पण नाही जाणार आहे, पण 20 न जाईल. 20 एक 20, 20 दोन 40 आणि 20 त्रिक 60. आलं लक्षात? त्यानंतर जर विचार केला तर माझ्या मते बाकीच्या संख्येनं नाही जाऊ शकत. डायरेक्टली त्याला 30 नच भाग जाईल. 30 दोन्ही 60. बघा, आपण डायरेक्टली पुन्हा 30 घेतलेले आहेत आणि शेवटी मग 60 एक 60. 60 न तर जाणारच. आता बघा, असं ऑप्शन आहे का पर्यायामध्ये? असे विभाजक दिलेले आहेत का? तर बघा, मी ज्या पद्धतीनं विभाजक काढलेले आहेत, तसे ऑप्शन बी मध्ये आहेत बघा. तर 60 चे जे विभाजक आहेत, ते अशा पद्धतीने निघतील आणि आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी. हे योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं अवयव काढण्यासाठी तुम्हाला पाड्यांची खूप गरज आहे बघा. बऱ्याच जणाला वाटतंय पाढे नाही पाठ केले तरी मी त्या ठिकाणी बसल्या-बसल्या कॅल्क्युलेशन करेन, परंतु ते गुणाकार करत बसायला वगैरे खूप वेळ लागतो. त्यापेक्षा जर तुम्हाला पाढे पाठ असतील, तर तुमचं जे काही गणित आहे ते पटकन सुटणार आहे. त्याचबरोबर ते विश्वासानं सुटणार आहे. जर तुम्ही घाईघाईमध्ये एखादा गुणाकार करत आहेत, एखादा हातचा वगैरे घ्यायचा राहिला, तर तुमचं सगळं गणित चुकणार आहे. त्यामुळे बघा, तुम्ही पाढे होईल तेवढं पाढ्यांवर लक्ष द्या. किमान नाही म्हणलं तर 25 पर्यंतचे तरी पाढे पाठच करा. अशा पद्धतीनं आपण याचे विभाजक काढलेले आहेत. तर मग घेऊया, हे लिहून घ्या तुम्ही. याच्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण. आता बघा, प्रश्न 6वा विचारला होता त्यांना, की 60 चे विभाजक काढा आणि आपल्याला या ठिकाणी प्रश्न 7वा विचारला आहे, की 60 चे मूळ अवयव आहेत. कोणते आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. आत्ताच आपण त्याचे विभाजक काढलेले आहेत. आता आपल्याला अवयव पाडायचे आहेत. बघा, 60 चे अवयव मी या ठिकाणी पाडत आहे. तर सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला आता सांगितलं, की सगळ्यात अवयव म्हणजे सगळ्यात अगोदर 2 न अवयव पाडताना सुरुवात करायची. कारण की शेवटी जर 0, 2, 4, 6, 8 किंवा समसंख्या असेल, तर त्याला 2 न भाग जातो. बघा, बेत्रिक 6. मग त्याच्यानंतर आता आलेले आहेत 30. 30 ला पण काय होतंय? 2 न भाग जाते. बे एक बे, खाली राहिला 1, बे पंचे 10. त्यानंतर आता मात्र आपल्याला या ठिकाणी कितीनं भाग घालता येणार नाही? 2 न भाग घालता येणार नाही. कारण की 15 आलेले आहेत. 15 2च्या पाड्यात नाही आहेत. त्यामुळे आपण 3 न भाग घालूया. 3 पाची 15. आता 5 ला 5 नच भाग घालावा लागणार आहे. आलं लक्षात? 5 एका 5. म्हणजे आपल्याला 60 चे अवयव या ठिकाणी मिळाले आहेत. किती मिळालेत? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. म्हणजेच बघा, 5 त्रिक 15, 15 दुनी 30 आणि 30 दोन्ही 60. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी अवयव मिळालेले आहेत. हे मूळ अवयव आहेत. आता मला सांगा ऑप्शनमध्ये आपलं योग्य उत्तर कुठं आहे? 2 गुणिले 2, 3 गुणिले 5. तर ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न 8वा आहे. यामध्ये काय विचारलं आहे ते आपण बघूया. 2 प्रौढ माणसांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार किती आहे? 770 आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? आपल्याला असा प्रश्न विचारला आहे. त्यांचं म्हणजे 2 व्यक्ती आहेत आणि त्यांच्या वयाचा जर गुणाकार केला तर तो किती येत आहे? 770 येत आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज किती होईल असा आपल्याला प्रश्न विचारला. बघा, मग आपल्याला काय करावं लागेल? तर 770 चे आपल्याला मूळ अवयव पाडावे लागतील आणि त्यावरून आपल्याला काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. म्हणजे त्याच्यातून 2 संख्या बनवाव्या लागतील. त्यांचा गुणाकार करून जर 770 येत असेल, 770च येणार आहे. मग आपल्याला त्यांना असं पण सांगितलं आहे, की ती 2 व्यक्ती काय आहेत? प्रौढ आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वय आपल्याला 10 वर्ष किंवा 10 पेक्षा कमी घेऊन चालणार नाही किंवा लई लहान पण म्हणजे 15 वर्ष किंवा 12 वर्ष असं घेता येणार नाहीये. बघा, अगोदर आपण अवयव पाडूया. हा आपला प्रश्न 8वा आहे. 770 चे आपण अवयव काढू. आता बघा, शेवटी शून्य असल्यामुळं मी सगळ्यात अगोदर 2 न भाग देणार. बेत्रिक 6, खाली इथं 1 राहिला. बेआटी 16, खाली 1 राहिला. बेपंचे 10. आलं लक्षात? मग आता त्याच्यानंतर इथं शेवटी 5 आहेत म्हणून याला 5 नच भाग जाईल म्हणून मी इथं 5 न भाग देते बघा. 5 सख 30, 5 सत 35. आलं लक्षात? 35 म्हणल्याच्या नंतर खाली राहिले इथं 3 राहिले, है की नाही? आणि नंतर 5 सत 35. म्हणजेच या ठिकाणी 3 राहिले म्हणून डबल 7चा भाग बसला. आता 7ला भाग कशाने द्यावा बरं? तर 11 जाते बघा. 11 सत 77 आणि 7ला 7 नच भाग जाईल. 7 एक 7. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असे अवयव मिळालेले आहेत. आता आपल्याला याच्यापासून 2 संख्या तयार करायच्या आहेत.
म्हणजेच 770 या ठिकाणी अवयव अगोदर मी लिहून घेते बघा. 2 गुणिले 5 गुणिले 11 गुणिले 7. आलं लक्षात? बघा, आपण जर या दोन संख्यांचा गुणाकार केला आणि या दोन संख्याचा गुणाकार केला, तर याचा गुणाकार मिळेल आपल्याला 10 आणि याचा गुणाकार मिळेल आपल्याला 77. बरोबर आहे का? परंतु मी तुम्हाला सांगितलं, की जर त्या 2 व्यक्ती आहेत आणि त्या प्रौढ आहेत, तर एखाद्या व्यक्तीचा आपल्याला वय या ठिकाणी किती धरता येणार नाही, तर 10 धरता येणार नाही किंवा घेता येणार नाही. त्यामुळं आपण काय करूया, बघा, आपण करूया 2चा आणि 11चा गुणाकार आणि 7चा आणि 5चा गुणाकार करूया. आलं लक्षात? म्हणजेच बघा, 11 म्हणजे 2 11चा आणि 2चा 11 गुणिले 2 आणि दुसऱ्या ठिकाणी 7 गुणिले 5 करूया. म्हणजेच या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार केला तर 11 दोन्ही 22 आणि 7 पाचा 35. 7 पाचा 35. यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार आपल्याला 770 मिळत आहे. आणि जर बेरीज केली तर किती मिळेल आपण बघूया. आपण या ठिकाणी यांची बेरीज करूया. तर बघा, 7, 5 आणि 2 किती होतात? 7 होतात आणि 3 आणि 2 5 होतात. म्हणजे 57 आपली काय आलेली आहे? बेरीज आलेली आहे. त्यांना काय सांगितलं होतं, की 2 प्रौढ व्यक्तींच्या वयाचा गुणाकार 770 आहे. तर त्याच प्रौढ व्यक्तींच्या वयाची बेरीज किती येईल? तर 57 बघा ऑप्शनमध्ये आहे का? तर ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर आहे. हे लिहून घ्या व्यवस्थित. तर बघा, आता 9वा प्रश्न आहे, की 32 चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 32 चे अवयव काढून दाखवायचे आहेत. प्रश्न असा सरळ-सरळ विचारत नाहीत, की 32 चे अवयव पाडा. म्हणजे हे सोपं होतंय ना. ते प्रश्न कसा थोडंसं घुमवून फिरवून विचारतात. म्हणजे या ठिकाणी तुमची मेंटॅलिटी या ठिकाणी चेक करत असतात. बघा, प्रश्न धडक म्हणजे सरळ-सरळ विचारला नाही, थोडासा फिरवला आहे, की 32 चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया काय आहे? असा प्रश्न आहे. तर आपण या ठिकाणी 32 चे अवयव काढून दाखवूया. 32 चे अवयव. आता बघा, पहिल्यांदा 2 न भाग घालणार, बे एक बे. खाली राहिला 1 बेसक 12. त्याच्यानंतर 2 न भाग घालायचा, बे आठी 16. पुन्हा 2 न भाग जातो, बेचोक 8. पुन्हा 2 न भाग जातो, बे दोन्ही 4. पुन्हा 2 न भाग जातो, बे एक बे. म्हणजेच या ठिकाणी 32 चे मूळ अवयव कसे पडतील? तर 32 चे मूळ अवयव पडतील 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. म्हणजे 5 वेळेस 2 आहेत. बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16 आणि 16 दोन्ही 32. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण त्याचे अवयव पाडू शकतो. बघा ऑप्शनमध्ये अशा पद्धतीचा पर्याय तुम्हाला कुठे दिसतोय? तर ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर आहे. आता यानंतरचा 10वा प्रश्न आपल्याला विचारला आहे, की 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज आहे. 8चे पहिले 4 गुणित म्हणजे काय असते बघा? गुणित म्हणजे 8च्या पाड्यातील जे काही 4 संख्या आहेत, त्यांची आपल्याला काय करायचे? पहिल्या 4 संख्यांची बेरीज करून दाखवायची आहे. हे थोडेसे शब्द त्यांचे वेगळे असतात, गुणितांची वगैरे असं म्हणलं, की तुम्हाला त्याची सगळी म्हणजे प्रोसेस येत असते, परंतु प्रश्न समजत नाही. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी उत्तर काढू शकत नाही. तर प्रश्न आहे 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर 8चे 4 पहिले 4 गुणित म्हणलं तर 8चा पाढा काय करायचा? एकंदरीत 8 एक 8, 8 2 16, 8 त्रिक 24 आणि 8 चौक 32. 32 पर्यंत काय करायची? लिहून घ्यायची. म्हणजे 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32. यांची करायची बेरीज. 8चे पहिले 4 हे गुणित आहेत. तर बघा, 6 आणि 8 किती होतात? तर 14. 14 आणि 4 18. 18 आणि 2 20. 20 ला 0. हातचे आले 2. त्यानंतर 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 आणि 2 8. म्हणजे या ठिकाणी 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज आपल्याला 80 मिळालेली आहे. ऑप्शनमध्ये पहा. तर ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर आहे. आता बघा, शेवटचा प्रश्न आहे. या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला आहे, की 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती? प्रश्न परत एकदा वाचते बघा. 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती? तर प्रश्न अतिशय क्वालिटीचा विचारलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला 100 पर्यंत कसे, आता पाढे पहिले 10 पर्यंत म्हणजे 3 10 30 पर्यंतच घेणार आपण. 5 10 50 पर्यंत घेणार, पण तसं नाही. आपल्याला 100 पर्यंत त्या ठिकाणी दोघांचेही काय करायचे आहेत? गुणिते काढायचे आहेत.
आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, दोघांमध्ये सारखे कोणते कोणते अवयव आहेत, ते किती आहेत, दोघांमध्ये सारखे गुणित किती आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण 3चे गुणित काढूया. बघा आता 3चे गुणित आपण या ठिकाणी काढणार आहोत. तर 3चा पाढा तर आपल्याला माहितीच आहे. आपण लिहिणार 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 संग 18, 3 सत 21, 3 आठ 24, 3 नव 27, 3 धाई 30. आता 30च्या पुढं थोडंसं अवघड जाईल, परंतु काय नाही 3 वाढवत जायचं. बघा 33, त्याच्यानंतर 36, 39, त्यानंतर 42, 45, 45 आणि 3 48, 48 आणि 3 51, 51 आणि नंतर 3 51 आणि 3 किती होतील? तर 54 होतील. 54 आणि 3 57, 57 आणि 3 60, 60 आणि 3 63, 66, त्याच्यानंतर 69. तर बघा आपण या ठिकाणी एकंदरीत 30 पर्यंत पाढा लिहून पुन्हा मग 3 वाढवत गेलेले आहेत, म्हणजे 33, 36, 39, 42, 45, 48, 51, त्यानंतर 54, 57, 60. बघा 60, 63, 66, 69, 69च्या नंतर मग 72, 72च्या पुढं 75, 78, नंतर 81, 84, नंतर 87, 90, 93, 96 आणि 99. तर बघा अशा पद्धतीनं आपण त्यांचे आता या ठिकाणी 3ची गुणिते काढली. आता 5ची गुणिते काढणं तर सोपंच आहे. बघा 5चा पहिल्यांदा पाढा लिहून घ्यायचा. 5 एक 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. त्याच्यानंतर 55, 60 आलं लक्षात. त्यानंतर 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 95 आणि 100. तर आता आपल्याला पाहायचं आहे 3च्या पण गुणितामध्ये आहे आणि 5च्या पण गुणितामध्ये आहेत, अशा संख्या किती आहेत ते बघायचे. बघा आपण एकाच ठिकाणी गोल करूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा इथं सुरुवातीला जर आता आपल्याला एवढंच लक्ष करायचं आहे की 3च्या गुणितामध्ये शेवटी 5 आणि 0 जी संख्या असेल तीच संख्या आपल्याला याच्यामध्ये आहे का ते पाहायचं आहे. बघा इथं 15 आहेत, इथं पण 15 आहेत, त्याच्यानंतर इथं 30 आहेत बघा, ते आपल्याला इथं पण 30 दिसतायत. इकडं आपण गोलच नाही करायचं, इथं फक्त असं डॉट करते. इथं पण 30 आहेत. त्याच्यानंतर बघा इथं 45 आहेत. 45 संख्या तुम्हाला इथं मिळेल. त्याच्यानंतर बघा इथं 75 आहे. तर तुम्हाला सॉरी इथं 60 आहेत बघा. 60 तुम्हाला इथं मिळून जातील 60. त्याच्यानंतर शेवटी 5 म्हणजे 75 इथं आहेत. त्याच्यानंतर इथं 90 आहेत बघा. तर 90 पण तुम्हाला इथं मिळतील. त्याच्यानंतर मग आता नाहीयेत कुठलेही अंक. तर एकंदरीत किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर 6 संख्या आपल्याला दोन्हींमध्ये मिळणार आहेत. बघा ऑप्शनमध्ये तर ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीचे हे थोडे क्रिटिकल प्रश्न असतात. तर हे प्रश्न सोडवण्यासाठी थोडी मेहनत घ्यावीच लागते. पण ती पण तेवढं काही नाही जर तुम्हाला पाढे वगैरे पाठ असतील, म्हणजे हा काय 3 वाढवायची आहे संख्या, त्याचबरोबर इथं 5 वाढवत जायचं आहे आणि दोन्हींमध्ये सारखे जे अवयव आहेत ते किती आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. तर अशा पद्धतीनं याचं आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे.